नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जीके आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। मित्रांनो, जो विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत बघेल त्याचे मित्रांनो हे 16 प्रश्न जे काय आहेत ते तोंडपाठ होणार आहेत। मित्रांनो, सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरण सहित पाहणार आहोत। ठीक आहे, सर्व प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली जी तुमची या व्हिडिओवरची परीक्षा असणार आहे। ठीक आहे, आता प्रश्न बघा पहिला, कोणत्या राज्यातील कालाजीरा तांदळाला जीआय टॅग मिळालेला आहे? ठीक आहे, जीआय टॅगवर प्रश्न येणारच। ठीक आहे, त्यामुळे जीआय टॅगचा पूर्णपणे डीप अभ्यास तुम्ही करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी ओडिशा राज्यातील बघा कालाजीरा या तांदळाला जीआय टॅग मिळालेला आहे। ओडिशा या राज्यातील कालाजीरा या तांदळाला जीआय टॅग मिळालेला आहे। ठीक आहे, तर करंट थोडं बघा, ओडिशाचे मुख्यमंत्री या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला, नवीन पटनायक। ठीक आहे, राज्यपाल लक्षात ठेवायचे आहेत रघुवर दास। ठीक आहे, रघुवर दास आणि राजधानी भुवनेश्वर। ठीक आहे, या 3 गोष्टी लक्षात ठेवा ओडिशाबद्दल। ओके, तर मित्रांनो जीआय टॅग हा बघा 10 वर्षासाठी व्हॅलिड असतो। ठीक आहे, भारतातील पहिला जीआय टॅग कशाला मिळाला मला कमेंट करून सांगा। ठीक आहे, तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे भारतातील पहिला जीआय टॅग कोणत्या वस्तूला मिळालेला आहे। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील पहिला जीआय टॅग बघा कशाला मिळालेला आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। महाराष्ट्रातील पहिला जीआय टॅग बघा सोलापुरी चादरेला मिळाला आहे, सोलापुरी चादर। ठीक आहे, याला महाराष्ट्रातील पहिला जीआय टॅग मिळालेला आहे। मित्रांनो, आत्ताचे जे काही महाराष्ट्रातील अलीकडेच मिळालेले जीआय टॅग आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत बघा। पेनच्या गणेश मूर्तीला रायगडमधील पेनच्या गणेश मूर्तीला जीआय टॅग मिळालेला आहे। त्यानंतर बघा तुळजापूरच्या कवड्यांना जीआय टॅग मिळालेला आहे। त्यानंतर तानपुरा आणि सतार जी काय आहे ती सांगलीची, याला जीआय टॅग मिळालेला आहे। ठीक आहे, या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन ठेवलेली आहे ती पाहायची आहे, त्यामुळे तुमचे हे सर्व प्रश्न तोंडपाठ होणार आहेत। त्यानंतर बघा दिन ए इलाही हा ग्रंथ कोणत्या मुघल सम्राटाने लिहिलेला आहे? दिन ए इलाही, तर हा जो ग्रंथ आहे तो अकबर यांनी लिहिलेला आहे। पर्याय क्रमांक सी अकबर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न आहे बघा, भारतीय वायुदल किंवा हवाई दल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो या ठिकाणी बघा दरवर्षी 8 ऑक्टोबरला, कधी 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेनेचा दिवस किंवा हवाई दल दिवस साजरा केला जातो। 8 ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवायची आहे। सेम प्रश्न भूदल दिन म्हणून विचारला तर बघा 15 जानेवारीला भारतामध्ये भूदल दिन साजरा केला जातो। सेम प्रश्न नौदल दिन म्हणून विचारला तर बघा 4 डिसेंबरला भारतामध्ये नौदल दिन साजरा केला जातो। ठीक आहे, त्यानंतर बघा ITBPचा विचारला तर बघा 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तो ITBP दिन म्हणून विचारला जातो। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा 70व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? कोणी पटकावलेले आहे मित्रांनो? हिमाचल प्रदेश। 70व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद हे हिमाचल प्रदेशने पटकावलेले आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 मध्ये पुरुष विजयी संघ डॅश डॅश तर महिला विजयी संघ डॅश डॅश हा ठरलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बघा आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 मध्ये दोन्ही जे काही संघ आहेत विजयी ते भारत आहेत। ठीक आहे, भारत पुरुष विजयी संघ भारत आहे, तर महिला विजयी देखील भारतच हा संघ आहे। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे भारत हे योग्य उत्तर असणार आहे आपलं। ओके, तर मित्रांनो आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 कोणत्या देशामध्ये पार पडली विचारलं तर चीनमध्ये पार पडलेली आहे। ओके, पुढील प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत। महाराष्ट्राच्या उत्तरेस या ठिकाणी विचारलेलं आहे बघा, महाराष्ट्राच्या उत्तरेस पर्वतरांग कोणते आहे? सातपुडा। ठीक आहे, आणि त्यांच्या पूर्वेस टेकड्या कोणत्या आहेत? गाविलगड। ओके, पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे सातपुडा आणि गाविलगड। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? तर मित्रांनो या ठिकाणी बघा वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर असणार आहे।
विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी या संविधान सभेच्या सदस्या होत्या. ठीक आहे. तर मित्रांनो या तिन्ही ऑप्शनवर बघा वेगवेगळा प्रश्न याआधी प्रश्न विचारलेला आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. कसा बघा या ठिकाणी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. ठीक आहे. प्रश्न नीट टाका. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? विजयालक्ष्मी पंडित. ओके. त्यानंतर बघा भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? सरोजिनी नायडू. महाराष्ट्राच्या विजयालक्ष्मी पंडित, भारताच्या सरोजिनी नायडू. तर सरोजिनी नायडू या कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या होत्या? बघा उत्तर प्रदेश. ठीक आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या महिला राज्यपाल झालेल्या सरोजिनी नायडू या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल आहेत. त्यानंतर प्रश्न विचारला जातो बघा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण? सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. ठीक आहे. या कोणत्या राज्याच्या झाल्या होत्या? तर उत्तर प्रदेश. ठीक आहे. भारतातील पहिल्या महिला राज्यपाल उत्तर प्रदेश, भारतातील पहिल्या मुख्यमंत्री उत्तर प्रदेश. ठीक आहे. पुन्हा रिपीट करतो. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू, भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. आपलं मूळ उत्तर आहे या तिन्ही संविधान सभेच्या सदस्या होत्या. त्यानंतर प्रश्न आहे बघा फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय मित्रांनो? रक्ताचे शुद्धीकरण. या ठिकाणी पर्याय क्रमांक बी रक्ताचे शुद्धीकरण हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा रेखावृत्तांची एकूण संख्या किती आहे? रेखावृत्तांची एकूण संख्या किती आहे मित्रांनो? 360. ओके. पर्याय क्रमांक ए 360 एवढी रेखावृत्तांची संख्या आहे. जर अक्षवृत्तांची विचारली तर 181. ठीक आहे. अक्षवृत्तांची विचारली तर 181, रेखावृत्तांची आहे 360. पुढील प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे. या ठिकाणी बघा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो मित्रांनो 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा आहे. ठीक आहे. ऑप्शन सी 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे. मित्रांनो महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार कमेंट करून सांगा. पुढील प्रश्न आहे बघा राज्यातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे? बऱ्याच वेळेला रिपीट झालेला हा प्रश्न आहे. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील बघा रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. रत्नागिरी. ओके. किती? 237 किलोमीटर. ओके. 237 किलोमीटर एवढा समुद्र किनारा रत्नागिरी या जिल्ह्याला लागलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे रायगड. ओके. तिसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील बघा पहिली अणुभट्टी ही अप्सरा नावाने ओळखली जाते. पर्याय क्रमांक ए अप्सरा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. हिची स्थापना कधी झाली होती? 1956ला. अप्सरा अणुभट्टीची स्थापना झाली होती 1956ला. ठीक आहे. ब्रिटनच्या सहाय्याने. ओके. प्रश्न विचारलेला आहे आधी अप्सरा या अणुभट्टीची स्थापना कोणत्या देशाच्या सहाय्याने झालेली आहे? तर बघा ब्रिटनच्या सहाय्याने. ठीक आहे. तर दुसरी जर विचारली तर बघा सायरस ही दुसरी अणुभट्टी आहे. त्यानंतर बघा तिसरी जर विचारली तर झर्लिना ही तिसरी अणुभट्टी आहे आणि चौथी जी आहे ती पूर्णिमा 1. ठीक आहे. पाचवी पूर्णिमा 2 आणि सहावी ध्रुव. ठीक आहे. 6 ज्या अणुभट्ट्या आहेत त्या आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पहिली अप्सरा, दुसरी सायरस, तिसरी झर्लिना, चौथी पूर्णिमा 1, पाचवी पूर्णिमा 2 आणि सहावी ध्रुव. ओके. त्यानंतर प्रश्न आहे बघा भारताने खालीलपैकी कोणत्या देशात भारत पार्क ट्रेड झोन सुरू करण्याची योजना आखलेली आहे? कोणत्या मित्रांनो? तर बघा या ठिकाणी UAE. पर्याय क्रमांक बी UAE या देशामध्ये भारताने बघा भारत पार्क ट्रेड झोन सुरू करण्याची योजना आखलेली आहे. ठीक आहे. UAEचे राष्ट्राध्यक्ष या ठिकाणी लक्षात ठेवायचे आपल्याला मोहम्मद बिन अल झेद नाहयन. ठीक आहे. मोहम्मद बिन अल झेद नाहयन हे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा UAE या देशाचे. ठीक आहे. मोहम्मद बिन अल झेद नाहयन.
राजधानी आहे अबुधाबी, चलन आहे UAE दिरहम. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, उपराष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा वचनबद्धतेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आढळते? तर मित्रांनो, ही जी तरतूद आहे ती कलम 69 मध्ये आढळते. पर्याय क्रमांक बी, कलम 69 मध्ये उपराष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा वचनबद्धतेची तरतूद आढळून येते. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी कलम 64 काय म्हणते तर बघा, उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे आवश्यक, असं काय म्हणते कलम 64 म्हणते उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे आवश्यक. ठीक आहे. त्यानंतर बघा कलम 66 जे आहे ते बघा, उपराष्ट्रपतीच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याचा कार्यकाळ. ठीक आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुका हे कलम 66 सांगते आणि उपराष्ट्रपती उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ या ठिकाणी कलम 67 मध्ये नमूद करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतात? घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक राज्यपाल करत असतात. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, राज्यपाल या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत आपल्या राज्याचे? बिरेंद्र सराफ आहेत. ठीक आहे. राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस. त्यानंतर प्रश्न आहे बघा, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? तर कोणते मित्रांनो? ऑक्सिटोसिन. पर्याय क्रमांक ए, ऑक्सिटोसिन हे नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक आहे. हे पिट्यूटरी ग्रंथीमध्ये स्त्रवते. पिट्यूटरी ग्रंथी कोठे असते? मेंदूमध्ये असते. ओके. तर मित्रांनो, हे प्रश्न आपण पाहिलेले आहेत, महत्त्वाचे. ठीक आहे. आता यांची रिव्हिजन मारून घेऊया आपण. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरची परीक्षा असणार आहे. ठीक आहे. मी प्रश्न वाचला की तुम्ही उत्तर मनामध्ये गेस करायचं आहे. ओके. आणि किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून सांगायचं आहे. ग्रंथ कोणत्या मुघल सम्राटाने लिहिला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अकबर. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, भारतीय वायुदल किंवा हवाई दल दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 ऑक्टोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे, 70व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, आशियाई कबड्डी स्पर्धा 2023 मध्ये पुरुष विजयी संघ डॅश डॅश तर महिला विजयी संघ डॅश डॅश हा ठरलेला आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारत. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश डॅश टेकड्या आहेत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सातपुडा आणि गाविलगड. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रक्ताचे शुद्धीकरण. त्यानंतरचा प्रश्न आहे, रेखावृत्तांची एकूण संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 360. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 72°36' ते 80°54' पूर्व. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, राज्यातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक सागरी किनारा लाभलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अप्सरा. पुढील प्रश्न आहे, भारताने खालीलपैकी कोणत्या देशात भारत पार्क ट्रेड झोन सुरू करण्याची योजना आखलेली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UAE.
त्यानंतर पुढील प्रश्न आहे, उपराष्ट्रपती पदाच्या शपथ किंवा वचनबद्धतेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आढळते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कलम 69. पुढील प्रश्न आहे, घटक राज्यातील महाधिवक्त्याची नेमणूक कोण करतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राज्यपाल. पुढील प्रश्न आहे, नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ऑक्सिटोसिन. तर मित्रांनो, आता हे 16 प्रश्न तुम्हाला पाठ झालेले आहेत. कोणताही प्रश्न परीक्षेत आला यामधून तुमचं उत्तर योग्य असणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे आभार मित्रांनो. व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचं आहे. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. दररोज 5 वाजता तुम्हाला आपल्या चॅनलवर पोलीस भरतीचा हा संच पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अभ्यास चालू राहू द्या. ग्राउंडवर जोर मारायला सुरुवात करा. ठीक आहे. धन्यवाद.